हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की आपण खूप सुंदरसं पॉकेट तयार केलेलं आहे, जे मार्केटमध्ये सुद्धा अशा गोष्टी भेटत नाही. ते आपण एक छोट्याशा तुकड्यापासून घरी तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. बघा, माझ्याकडे असे 2 तुकडे होते, नेटवाले तुकडे आहेत. तुम्ही कोणत्याही रंगाचे तुकडे घेऊ शकतात. बघा, खूप जणीकडे असे नेटवाले तुकडे 100% असतात. असे आपल्याला 2 पीस घ्यायचे आहे. म्हणजे 5 बाय 5 इंचाचे किंवा 5.5 इंचाचे असे 2 बॉक्स आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे एक कागद होता आणि त्या कागदावर मी अशा पद्धतीने म्हणजे कट केलं होतं की आपल्याला काय बनवायचं आहे. कपाच्या आकारासारखं एक पॉकेट बनवायचं होतं आपल्याला. तर बघा, या ठिकाणी असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. ही जी मार्किंग आहे ती व्यवस्थित झालेली होती आणि दुसऱ्या साईडची मार्किंग थोडीशी वाकडी होती, त्याच्यामुळे मी इथे फक्त निशाण करून घेत आहे. आपल्याला ही मार्किंग नाही, ह्या मार्किंगनुसार मला कट करायचं आहे, म्हणून मी हीच मार्किंगला थोडंसं म्हणजे व्यवस्थित करून घेत आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला मध्ये काढून असं म्हणजे फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर बघा, जिथे आपण मार्किंग केलेली होती त्याच मार्किंगनुसार आपल्याला हा कप कट करायचा आहे. म्हणजे कप पाऊच आपण तयार करत आहोत. तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. बघा, हा आपला कटिंग झालेला आहे. सेम पद्धतीनुसार आपण दुसराही पीस कट करून घेऊया. बघा, मी इथे असं व्यवस्थितपणे ठेवून घेते आणि या ठिकाणी थोडीशी मार्किंग करून घेते आणि दुसऱ्याही साईडला मार्किंग करून व्यवस्थितपणे हा पाऊच आहे तो कट करत आहे. बघा, माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आलेले असाल तर तुम्ही माझे प्लेलिस्ट नक्की चेक करा. तुम्हाला तिथे खूप अनोखे वेगळे पाऊच तुम्हाला पाहायला भेटतील. जसे की कार्टून पाऊच एक प्लेलिस्ट मी तयार करून ठेवलेलं आहे. तिथे असे खूप वेगवेगळे पाऊच तुम्हाला पाहायला नक्की भेटेल, जे तुम्हाला बी आवडेल आणि तुमच्या मुलांनाही ते पाऊच आवडतील. तर बघा, आपण बनवलेलं वस्तू खूप दिवस टिकतात हे सगळ्यांना माहीत असतं. तर बघा, हे कापड जे आहे म्हणजे नेट फॅब्रिक आहे, नेट आहे आणि याला मी अस्तर म्हणजे नॉन-1 हे लावून 2दा मी त्याला शिलाई मारलेली आहे. तुम्ही किंवा तुमच्याकडे फॉर्म सीट असेल ते सुद्धा लावू शकतात, पण मी फॉर्म सीटचा याच्यात वापर केलेला नाही आहे. त्याच्यानंतर मी चेन घेतलेली आहे. ही चेन मी इथे जोडून घेते. तर चेनीचं माप तुम्हाला दाखवून देते एकदा. 6 इंच असं हे चेनीचं माप आहे. याला आपण पलटी मारून घेऊया, म्हणजे टॉप टिच देऊया. तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे कप पाऊच आहे त्याला आपल्याला टॉप टिच करायचं आहे. आणि इथे थोडंसं ओपन भाग झाला होता, तर इथे मी शिलाई मारून घेते. बघा, अशा पद्धतीने. आणि दुसऱ्याही साईडला जो चेन आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी आपण ही चेन जोडून घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ब्लॅक कलरचे जे फॅब्रिक असतात, वेलवेटचे काय असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात, किंवा तुमच्याकडे जो हातरुमाल असेल तो सुद्धा या कापड म्हणून वापरू शकतात. इतका सुंदर हा पाऊच बनलेला होता, तुम्ही इमेजमध्ये तर बघितलंच होता. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, तुम्हाला कोणालाही बनवता येईल आणि याच्यामध्ये काय जास्त मटेरियल लागत नाही आहे. फक्त तुम्हाला लागणार आहे चेन आणि बाकीचं मटेरियल तर समजा तुमच्या घरात असेल किंवा नसेल तर तुम्ही एखादी टेलरिंग काम करणारी बाई आहे त्याच्याकडनं असे तुकडे घेऊन तुम्ही सुद्धा ही पॉकेट घरी तयार करू शकतात. तर बघा, आपण हे रनर घेतलेलं आहे. रनर याच्यामध्ये मी ॲड करते. रनर ॲड केल्यानंतर बघा, आपल्याला हे दोन्ही पाट असे समोरासमोर व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि जी ओपन बाजू आहे तिकडे सगळीकडे आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, असे व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे आणि जसं आपण कपाचा आकार कट केला होता त्यानुसारच आपल्याला याला शिलाई मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने. अगदी सोपं आहे. तुम्ही याच्यामध्ये कार्टूनमध्ये खूप वेगवेगळे पाऊच तयार करू शकता. तुम्हाला आवडेल, तुमच्या मुलींना आवडेल, नक्की आवडतील. तर बघा, असा हा आपण पाऊच बनवलेला आहे. खूप म्हणजे वेगळ्या रंगाच्या. आणि याच्यात तुम्ही डबल शिलाई करू शकतात, किंवा तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही इथे पायपिंगसुद्धा करू शकतात. तर मी इथे जी चेन आहे तिथे डबल लॉक केलेलं आहे, म्हणजे डबल शिलाई मारलेली आहे. प्रत्येक पाऊच मी डबल शिलाईच मारून घेत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवणार आहे. बघा, हा पाऊच आपला तयार झालेला आहे. आता याचं मी तुम्हाला जे आहे फायनल लुक तुम्हाला दाखवते याला पलटी मारून. तर बघा, याचे थोडे एक्स्ट्राचे भाग होते मी ते कट केले आणि आता याचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला दाखवते. खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे आणि हा पाऊच नक्की कोणालाही बनवता येईल आणि खरंच खूप सोपा आहे. तुम्ही बघू शकतात की आपल्याला जास्त काही
वस्तूचा बी वापर करायला लागला नाही आणि नाही रबर सीट नाही फॉर्म सीट. खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपण हे पाऊच बनवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा हा नेटचा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे आणि थोडंसं नेट उरलं होतं, तर त्याच्यापासूनच हा आपण पॉकेट तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये माझ्याकडे अजून एक कलर म्हणजे 2 कलर आहे. एक पिंक कलरमध्ये सुद्धा मी कापड आणलेलं आहे उरलेलं आणि ब्लॅक कलरमध्ये सुद्धा नेट फॅब्रिक आहे माझ्याकडे. त्याचं मी तुम्हाला नक्की काही ना काही बनवून दाखवील. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लवकर तुम्हाला पाहायला भेटून जाईल. खूप वेगळे मी म्हणजे जसे मला पाऊच बनवतात येतात तशी ही पाऊचची मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते. आणि आपण किती पाऊच तयार केलेले आहे असे नेट फॅब्रिकमध्ये ते तुम्हाला इमेजमध्ये मी दाखवलेलीच आहे. परत भेटूया अशा छान व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. नमस्कार महाराष्ट्र, मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरसं एक छोटे छोटे जे पॉकेट आहे ते तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. असे पॉकेट कसे बनवायचे. बघा माझ्याकडे एक कापड होतं आणि त्याला मी शॉपिंग बॅग लावलेली आहे. मी शॉपिंग बॅग आहे ना 3 वेळेस लावली, म्हणजे डबल शॉपिंग लावली. शॉपिंग बॅग म्हणजे थोडंसं मजबूतपणा यावं. तर 8 बाय 8 इंचाचा आपण असा स्क्वेअर घेतलेला आहे. बघा शॉपिंग बॅगच्या जागी तुम्ही नॉन-1सुद्धा वापरू शकतात. तर मी एक डिश घेतली होती आणि डिश घेतल्यानंतर बघा अशी व्यवस्थितपणे आपल्याला ही डिश ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी अर्धा सर्कल मारायचा आहे. तर बघा मी या ठिकाणी मारलेलं होतं, मार्किंग केलेली होती, पण परत एकदा तुमच्यासमोर मार्किंग करून घेते. तर बघा आपल्याला हे सगळं व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर ही जी साईड आहे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पकडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, कटिंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर ही आपली कटिंग झालेली आहे. तर अशा आपल्याला 2 पीस तयार होतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. कारण की ना काय आपण 3 वेळेस शॉपिंग बॅग वापरलेली होती थोडं मजबूतपणा यावं म्हणून. तर इथे दिसत होतं म्हणून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून निसटणार नाही आणि त्याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसेल. तर बघा या ठिकाणी आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर बघा मी एक चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची. चेनीचं जे माप आहे 9 इंच आहे आणि आपल्याला ही चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा इथे शिलाई मारल्यानंतर आपल्याला याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा शिलाई मारली आणि या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा टॉप स्टिच करायचं आहे. टॉप स्टिच झाल्यानंतर परत दुसऱ्या साईडनेही आपल्याला इथे अशी ठेवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा टॉप स्टिच झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे. तर बघा मी थोडंसं तुम्हाला दाखवते रनर कसं ॲड करायचं. बघा इथे मी फक्त ओपन बाजू केलेली आहे आणि इथलं जे वरचं तोंड आहे त्या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला जसं दाखवल्यानुसार थोडीशी चेन अटकून घ्यायची आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला रनर पुढे ढकलायचं आहे, जेणेकरून आपल्या ही चेनमध्ये रनर व्यवस्थित बसेल आणि लॉक होईल. तर बघा अशा पद्धतीने म्हणजे इथे चेन आपली लॉक झालेली आहे, ॲड झालेला आहे. नंतर आपल्याला फक्त हा पार्ट असा उलटा ठेवायचा आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथे मी डबल टिबल शिलाई देत आहे. आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे. तुम्ही वाटलं असं तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात या ठिकाणी आणि डबल शिलाई मारून घेतली तरी चालेल. आता याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा खूप सुंदर हा आपला छोटासा असा एक वेस्ट ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून आपण बनवलेला आहे. सिलिकॉन ब्लाऊज पीसचा तुकडा होता, फुलांचा होता. मला खूप आवडला होते कारण की याच्यावर बारीक बारीक अशी फुलं होते आणि आता आपण त्याला थोडं व्यवस्थित करून घेतलेलं आहे, इस्त्री करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर हा पाऊच आपला तयार झालेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पैसे ठेवू शकतात, हेडफोन
तुम्हाला वाटेल तर तुम्ही हा असा घरगुतीसाठी वापरण्यासाठी हा पाऊच तुम्ही तयार करू शकता. म्हटलं तर एक छोटंसं पॉकेट. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीना गायकवाड. आज आपण काय वेगळा आणि खूप वेगळा काय असा पाऊच तयार करणार आहोत. तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात. तर आज आपण एक छोटंसं फिश पाऊच तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 2 पीस. तर तुम्ही हे पीस असे बघू शकतात. मी ना शॉपिंग बॅग आणि नॉर्मलचे वापर करून हे 2 पीस तयार केले होते. आणि कापड थोडं छोटे मोठे होते, म्हणजे पुरत नव्हते, पण मी ॲडजस्ट करून घेतले. तर बघा, आपल्याला 7 बाय 9 इंचाचे असे 2 बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही कोणत्याही रंगाचा कपडा वापरू शकतात. मी ऑरेंज कलरचा कपडा वापरलेला आहे. आणि काही माझ्याकडे असे चैनीचे तुकडे पडलेले होते. तर या चैनीच्या तुकड्यांचा वापर करून आपण आज खूप म्हणजे अगदी वेगळा आणि खूपच युनिक पाऊच तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. तर 6 इंच आपण असं चेन घेतलेली होती. आणि हा मी माशाचा आकाराचा थोडासा जो खालचा भाग होता तो असा ड्रॉ करून घेतलेला आहे एका कागदाच्या साहाय्याने. तर बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे पूर्ण याला दोन्हीही पीसला मी ड्रॉ करून घेणार आहे. तर बघा, मी दोन्हीही पीसला सेम पद्धतीने ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे जे आपण ड्रॉ केलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे. आणि दुसराही पीस मी सेम पद्धतीने तयार करून घेतला होता. आता बघा, इथे मी अजून कटिंग केली नाही आहे. मी डायरेक्ट चेन जोडायला घेतली. तर अशा पद्धतीने आपण चेन उलटी ठेवायची आहे. व्यवस्थित मार्किंग बघून घ्या. आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी याला आपण पलटी मारून घेऊया. सेम अशाच पद्धतीने पलटी मारून घेऊया. आणि इथे टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घेऊया. आणि दुसराही पार्ट आपण सेम पद्धतीने तयार करून घेऊ. तर मी दुसरा पार्ट तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सांगते. समजा तुम्हाला तसं करता नसेल आलं तर काय करा की जो आपण जी डिझाईन कट केली होती त्याचा फक्त थोडं साईडनं जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. जास्त नाही कट करायचं, फक्त थोडंसं साईडनी जे आहे आपण बनवलेलं ते कट करायचं आहे. काय टायमाला काय होतं की सेम जोडायला गेलं तर उलटे होऊन जातात. तर फक्त आपण थोडंसं ठेवून द्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण ही दुसरी जी चेन आहे ती जोडून घ्यायची आहे. आणि इथे मी ही सरळ बाजू केली, नंतर पलटी करून घेतलेली आहे. ही सोपी पद्धत आहे. खूप जणांना म्हणजे जेव्हा चेन जोडतात ना तेव्हा सिधी बाजू आणि उलटी बाजू म्हणजे जास्त समजत नाही, कारण की नवीन असतात ते आणि त्यांना चेन अशी जोडता येत नाही. तर अशी पद्धतीने चेन तुम्ही जोडली तर खूप सोपी पद्धत वाटते. आणि त्याच्यानंतर आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा, टॉप स्टिच झालेलं आहे. नंतर दोन्हीही पार्ट आहे ना समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करायचं आहे. तर मी 5 नंबरचं रनर वापरलं होतं. तर बघा, आपलं रनर ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीही पार्ट असे व्यवस्थितपणे समोरासमोर घ्यायचे आहे. तर बघा, इथे आपण चेनीला थोडं व्यवस्थित करून घेऊया. आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा, आधी काय करायचं आहे, शिलाई मारायच्या आधी या ठिकाणी पिनअप करून घ्या. तुमच्याकडे टाचर पिना नसेल तर तुम्ही सुईचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा अशा पिना मार्केटमध्ये भेटून जातात. 10 रुपयाला या 12 रुपयाला 30 रुपयाला काहीतरी पीस आहे, तर ते भेटून जातात. तर बघा, अशा पद्धतीने इथे आपल्याला फक्त आता शिलाई मारत चालायची आहे. तर मी इथे हळूहळू पद्धतीने शिलाई मारणार आहे, कारण की याचा आकार जो आहे तो थोडासा वेगळा आहे, फिश आकार आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला शिलाई देताना थोडीशी काळजी घ्यायला लागेल. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, जी आपण शिलाई मारत आहे ना ती शिलाई मी डबल टिबल मारून घेतलेली आहे पीसला. त्याने काय होतं की आपलं जे फिशचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान पद्धतीने होतं आणि जास्त ही काही आपलं ही शिलाई उसायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे पीस आहे त्याला व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि वरची जी साईड असते चैनीची साईड तिथे लॉक करून घ्यायचं आहे. डबल टिबल शिलाई मारायची असते. तर बघा, या अशी आपण शिलाई मारून घेतलेली आहे. मी परत एकदा सेम पद्धतीने डबल शिलाई मारून घेणार आहे. नंतर आता ही जी पीस आहे तो आपण आता कट करून घेऊया. बघा, मी कट करताना थोडीशी एक्स्ट्रा साईडने कट करत आहे, 1 इंच किंवा अर्धा इंच.
तर बघा अशा पद्धतीने, आणि काळजी घ्यायची आहे की आपली शिलाईवर कातर नाही आली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ना शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचे जे कपडे आहे ते कट केल्यानंतर तिथे नॉट मारले होते, म्हणजे कटिंग थोडेसे बारीक बारीक आहे ना कट मारले होते. तर ते कट आपण मारून घेऊया. बघा एवढा आपला हा एक्स्ट्रा भाग लिंगलेला होता. त्याच्यानंतर इथे बघा थोडे आपण ना कट मारत चालूया, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण याला पलटी करू ना तर सोपं होईल आणि दिसायलाही आपला पाऊच थोडासा सुंदर दिसेल. तर बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तुम्ही प्लेन कपडा नसेल तर एखाद्या साडीचा असेल तो सुद्धा वापरू शकतात, या काहीतरी वेगळ्या डिझाईनचा कपडा असेल तो सुद्धा तुम्ही हा पाऊच बनवण्यासाठी वापरू शकतात. तर बघा आता आपण याला पलटी मारून घेऊया. तर बघा पलटी मारल्यानंतर हा छोटासा युनिक वेगळा असा पाऊच आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पेन्सिल ठेवून दाखवते, तुम्ही याच्यामध्ये काहीही ठेवू शकतात. तर मी म्हणजे दाखवण्यासाठी हा पाऊच तयार केला होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. माझं चॅनल तुम्ही कुठून बघत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्या मुलींसाठी असा अगदी वेगळा पाऊच तुम्हाला बनवायचं शिकायचं असेल तर माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट नावाचं एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी मी खूप वेगवेगळे पाऊच बनवून ठेवलेले आहे, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरसं जे क्यूट कॅट पाऊच आहे ते तयार करणार आहोत. चला तर बघूया. बघा खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही तयार करू शकतात. चला तर बघू. आणि याच्यासाठी काही जास्त सामान लागत नाही, फक्त घरात जे मोजकं काही सामान आहे त्याच्यापासूनच आपण तयार करूया. बघा मी असे 2 पीस घेतलेले आहे आणि याला इथे याचं मार्किंग जे आपलं साईज जे आहे ते 13 बाय 6 इंच आहे. तर असं तुम्ही 11 बी घेऊ शकतात, 12 बी घेऊ शकतात किंवा 13 बी घेऊ शकतात. तर बघा असे आपल्याला 2 पीस लागणार आहे. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे एक कार्डबोर्ड होतं, मी त्याच्यावर ना असं मांजरीच्या आकाराचं एक आकृती तयार करून घेतलेली होती. तर तशी आकृती तुम्ही करून घ्यायची आहे तयार. तर असं जे तुम्हाला जसं वाटेल तशी आकृती तयार करून घ्या. तर मी दोन्हीही जे आपण पीस तयार केलेले होते दोन्हीही पीसला मी ड्रॉईंग करून घेतलेली होती. आणि आता आपले या पीस आहे त्याचा घ्यायचा आहे मध्य, म्हणजे अशा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. तर मी थोडीशी मार्किंग करून घेते म्हणजे मला ना सोपं पडेल कटिंग करण्यासाठी. बघा कार्डबोर्डच्या साहाय्याने तुम्ही कोणतेही प्रकारचे पाऊच तयार करू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी स्केलच्या साहाय्याने पूर्ण ही मार्किंग करून घेईल. तर बघा आता ही मार्किंग आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण मार्किंग केलेली होती त्याला कट करून घेऊया. तर कट करताना मी दोन्हीही पीस वेगवेगळे करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्हीही साईड आपण कट करून घेतलेले आहे. कट केल्यानंतर आता बघा हे 2 भाग आपले तयार झालेले होते. त्यानंतर आपल्याला इथे चेन जोडून घ्यायची आहे. मी सफेद रंगाची चेन घेतलेली होती. या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. आणि माझ्या चॅनलवर भरपूर अशी छोटे छोटे मिनी पाऊच तयार करून ठेवलेले आहे. तुम्ही नक्की प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला खूप आवडेल ते पाऊच. आणि अगदी म्हणजे इतकं सुंदर पाऊच मी तयार करून ठेवले होते. जसे कासव घ्या, फिश घ्या, मंकी घ्या, माऊस घ्या, म्हणजे माकड घ्या, असे खूप वेगवेगळे पाऊच आपण तयार करून ठेवलेले आहे. तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा, तुम्हाला पाहायला भेटून जातील. तर बघा दुसऱ्याही पार्टला मी शिलाई मारून घेतली. नंतर हा पार्ट आहे ना सेम अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी या ठिकाणी अशी शिलाई केलेली आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन्हीही पार्ट आपले जॉईंट झालेले आहे. नंतर आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी टॉप स्टिच व्यवस्थित करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही रनर ॲड करू शकतात. मी 5 नंबरचं रनर वापरलं होतं. तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीने इथे टॉप स्टिच करून घेत आहे. बघा आपलं टॉप स्टिच झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा मी हे रनर ॲड करत आहे. 5 नंबरचं रनर होतं माझ्याकडे, तर ॲड करून झालेलं आहे. अगदी सोपं पद्धत आहे पाऊच तयार करण्याची. आणि त्याच्यानंतर बघा हा दुसरा पार्ट होता ना, तर तो आपल्याला फक्त कलरला समोरासमोर असे कलर आले पाहिजे आणि आपला हा पाऊच तयार होतो. तर बघा हा पाऊच मी असा व्यवस्थितपणे असा ठेवून घेते. आणि बघा हे जे आपण
मांजरीची आकृती बनवली होती, तर त्यानुसारच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी मी पिना लावून घेते आणि मग अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिलाई मारून घेणार आहे. बघा, त्याच्यानंतर काय करायचं आहे, डबल टिबल शिलाई मारा. मी तुम्हाला दाखवताना आता एकदा शिलाई मारणार आहे, पण तुम्ही जेव्हा स्वतः पाऊच तयार करणार ना, तर डबल टिबल शिलाई मारा, म्हणजे जेणेकरून आपला जो पाऊच निसटणार नाही आणि तुमच्या लहान मुलांना असे छोटे छोटे मिनी पाऊच नक्की आवडतील. तर बघा, अशा आपल्याला पूर्ण जो पाऊच आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे जे आपण शिलाई मारतो थोडीशी म्हणजे सावकाशपणे शिलाई मारा. व्यवस्थितपणे आपली जी आकृती आपण तयार केलेली होती त्या आकृतीनुसारच तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. इतकं सुंदर हा पाऊच बनलेला होता, तर तुम्ही इमेज आधी बघितल्याच होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त इथे आपल्याला शिलाई मारीत चालायचं आहे. बघा, हा पूर्ण जो पाऊच आहे तो रेडी झालेला आहे. आणि काय करायचं आहे, इथे डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. परत एकदा व्यवस्थितपणे शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपण शिलाई मारायची बाकी होतं, तर इथे सुद्धा आपण शिलाई मारून घेऊया. तर मी डबल शिलाई इथे सुद्धा मारून घेणार आहे. बघा, इथे शिलाई मारल्यानंतर आपल्याला फक्त आता याचे पिना आपण काढून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेऊया. तर बघा, मी असे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेत आहे. तर या कात्रीने कट करायला थोडा टाईम लागतो, म्हणून मी व्हिडिओ स्टॉप करून कट करत आहे. तर बघा, इथे कट करून घेतलेलं आहे आणि आपण त्या पिना काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर बघा, खूप सुंदर हा आपला मिनी पाऊच तयार होतो. मी याला ओपन करून दाखवते आणि याचं फायनल लुक आहे ते तुम्हाला सुद्धा इथलं दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पाऊच ओपन करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की याचं आपण थोडंसं जे कोने बिने आहे ते व्यवस्थित करून घेऊया. तर खूप साधा सिंपलचा जो पाऊच आहे तो तुम्हाला नक्की बनवता येईल आणि तुमच्या मुलींसाठी असा पाऊच तुम्ही नक्की बनवा. ज्यांना मांजरीची आवड आहे, तुम्ही याच्यासाठी तुमच्या पद्धतीने काही डेकोरेशन करू शकता. तुम्ही वेगवेगळे प्रकारचे गुगली आईस लावू शकतात, मिशा बनवू शकतात, काही बी जसं मांजरीला जसं आहे तसं तुम्ही याला बनवू शकतात. तर खूप सुंदरसा हा छोटासा कॅट पाऊच आपण तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. माझा ग्लू ना संपलेला आहे आणि मी काही गेलीच नाही मार्केटमध्ये ग्लू आणण्यासाठी. मी फक्त तुम्हाला दाखवत आहे की असं ठेवून तुम्ही डेकोरेट करू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही वरती ठेवू शकतात, कुठेही डेकोरेशन करू शकतात किंवा एक काळ्या रंगाचं तयार करून ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात. तर बघा, मी खूप वेगळे पाऊच दाखवलेले आहे. तुम्हाला हा पाऊच आवडला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघत आहे ते बी मला नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका छोट्याशा मिनी पाऊच बरोबर. जय हिंद, जय भारत. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण असं टी शर्ट आहे, टी शर्ट पाऊच तयार करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की मी भरपूर अशा रंगाचे पाऊच तयार केलेले होते. चला तर सुरू करूया. असे जे पाऊच आहे मुलांसाठी कसे बनवायचे. तर बघा, माझ्याकडे एक असा कपडा होता आणि तो थोडासा तर त्याला मी इस्त्री मारून घेते आणि त्याचं मेजरमेंट कट करून तुम्हाला दाखवते. तर बघा, मी असे 2 पीस कट केलेले आहे. याच्यामध्ये फॉर्म सीटचा वापर केलेला आहे, जे साडीमध्ये जे फॉर्म लिहितात ना, तर तो फॉर्म. तर बघा, त्याचं मेजरमेंट आहे 5.5 8.5 असे इंचचे याचं मेजरमेंट घेतलेलं आहे, म्हणजे 8.5 बाय 5.5. तर बघा, आपल्याला एक पट्टी लागणार आहे. ती पट्टी आहे 1.5 इंच आणि हे थोडं जास्त घेतलं होतं की 8.5 इंचाचं ही पट्टी घ्यायची होती. तर 3 इंच आणि 8.5 इंच. तर याचं सगळ्यांचं मेजरमेंट वर स्क्रीनवर दाखवलेलंच आहे. तर बघा, आपण असे पीस आपण कसे बनवायचे आहे पाऊच अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला नक्की बनवता येईल. तर बघा, इथे आपल्याला ही जी पट्टी आहे या पट्टीला फक्त अशी फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपण हँडल बनवतो त्याच पद्धतीचं एक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये फक्त आपल्याला अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात.
तर बघा आपली ही पट्टी तयार झालेली आहे. आता ही पट्टी कशी जोडायची बघा. हा जो पाऊच आपण तयार करत आहे याचं ना मध्य घ्यायचं आहे. तर दोन्हीही साईडला सेम पद्धतीचं मध्य घेऊन टाकायचं आहे. आणि बघा इथून वरतून 1 इंच मार्किंग आपण केलेली आहे. सेम त्याच पद्धतीची मार्किंग परत आपण खाली बी करून घेऊया. याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा आता ही जी पट्टी आपण तयार केलेली होती ती 1 इंचापासून इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे फक्त शिलाई मारायची आहे. बघा मी पट्टी थोडी जास्त मोठी बनवलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला पट्टी व्यवस्थित इथे जोडून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवता येईल. बघा खूप जणांना असे पाऊच नक्की आवडतात. म्हणजे मी माझ्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की मी लहान मुलांसाठी काही ना काही वेगवेगळे स्टाईलची पाऊच घेऊन येतच असते. तुम्ही माझी प्लेलिस्ट चेक करू शकता, तिथे मी ठेवलेले आहे. तर बघा हा पाऊच खूप अनोखा आहे, वेगळा आहे आणि खास करके मुलांसाठी आहे. हा इतका सुंदर पाऊच बनलेला होता. याच्यातली तुम्ही वाटलं जेव्हा शेवटी पाऊच तयार होईल ना तेव्हा तुम्हाला हा पाऊच नक्की आवडेल. बघा एक पट्टीला आपल्याला इथे सगळीकडे शिलाई मारायची आहे आणि या ठिकाणी थोडीशी जागा मी ओपन ठेवणार आहे आपल्याला हे जे कापड आहे याला पलटे मारण्यासाठी. बघा इथे आपण शिलाई केलेली आहे. बघा इथून अशी आपण शिलाई मारायची आहे. परत दुसऱ्याही साईडला सेम पद्धतीने पूर्ण आपण हे जे ओपन बाजू आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. जसं फोटोमध्ये तुम्ही बघत आहात, स्क्रीनवर बघत आहे तसे. बघा आपली इथे जागा ओपन ठेवलेली आहे आणि सगळीकडे आपण शिलाई मारलेली आहे. तर परत एकदा नवीन म्हणजे पक्की शिलाई मारून घेते. बघा आणि ही ठिकाणी जे आपण ओपन बाजू ठेवलेली होती तिथे आपण सरळ करून घेऊया. बघा ही सरळ करून घेतलेली आहे. परत दुसरी ही साईड आपण सेम पद्धतीने सरळ करून घेऊया. बघा सरळ झालेले आहे आणि पूर्ण हे जे कापड आहे त्याचे कोने बिने सगळे व्यवस्थित आपण काढून घेऊया. बघा हा आपला झाला पार्ट तयार. आता बघा इथे थोडीशी ओपन बाजू होती तर त्या ठिकाणी आपण शिलाई मारून घेऊया. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे. आता हे जे आपण तयार केलेला पीस होता याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा इथे आपलं मध्य झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल तर मी थोडंसं खडूच्या साहाय्याने थोडीशी निशाणी करून घेते. बघा या ठिकाणी आपला मध्य झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता हा मध्य आपल्याला इथे जोडायचा आहे. बघा आधी ना मेजरमेंट आपण घेऊन टाकूया. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडायचं आहे. तुम्ही वाटलंच नाही इथे हात शिलाई देऊ शकतात. आणि हात शिलाई दिल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही बटनसुद्धा लावू शकतात. तर आधी मेजरमेंट घेऊन टाकायचं आणि मग नंतर तुम्ही इथे बटन लावायचे आहे. तुम्ही वाटलंच फॅमिक्विकनी बटन जोडू शकतात किंवा हात शिलाईनेसुद्धा हे बटणं तुम्ही जोडू शकतात. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बटणं जोडायचे आहे. तर बघा मी काय बटणं फॅमिक्विकच्या साहाय्याने चिटकून घेतले आणि आता या ठिकाणी आपल्याला हा पट्टा कसा जोडायचा तो मी तुम्हाला दाखवते. बघा आपण याचा मध्य काढलेला होता त्या ठिकाणी फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाई मारायची आहे. परत एकदा बघून घ्या, मी फक्त अर्धा इंच शिलाई मारलेली आहे हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी. नंतर इथे आपल्याला असं मध्य घ्यायचं आहे आणि या ठिकाणी त्याला बटन जोडायचं आहे. तर बघा सुई धाग्याच्या साहाय्याने हे बटन मी जोडणार आहे. तर बघा हे बटन आपण जोडून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि खरंच हा जो पाऊच आहे तो मी जेव्हा बनवला ना
तो इतका सुंदर हा पाऊच दिसत होता. तुम्ही तुमच्या मुलांसाठी या तुमच्या घरामध्ये कोणी मुलगा असेल त्याच्यासाठी हा पाऊच तुम्ही बनवू शकतात, किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकतात. बघा, नवरात्रामध्ये आपण लहान मुलींना काही ना काही गिफ्ट देत असतो. त्याच्याबरोबर काही ना त्यांचे भाऊ येत असतात, छोटे छोटे मुलं येत असतात, तर त्यांच्यासाठी हा पाऊच एकदम बेस्ट आहे. तुम्ही नक्की तयार करून बघा. आणि बघा, आपण जे स्वतः बनवतो ना वस्तू, ती खूप दिवस टिकते आणि त्यांना बी आवडेल की हा या मावशीने मला असा असा पाऊच दिला होता. तर खूप सुंदर हा पाऊच तयार होतो. तर बघा, याचं आपलं काम संपलेलं आहे. तर बघा, तुम्ही या ठिकाणी वाटलं असं चेनसुद्धा जोडू शकतात, पण आता ही चेन मी दुसऱ्या साईडला जोडणार आहे. बघा, मी ही चेन घेतलेली आहे, जास्त इंचाची घेतलेली आहे. तर आपल्याला फक्त 8.5 इंचाची चेन इथे लागणार आहे. तर मी काय केलेलं होतं की बटणं आहे ना चिटकवलेले होते, त्याच्यामुळे थोडंसं याला आपण सुकण्यासाठी ठेवूया. आपण दुसऱ्या पार्टला चेन बसू आधी. तर बघा, हा पार्टला ही चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारलेली आहे. तर बघा, अशी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर आपण याला पलटी मारून घेऊया आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी असे टॉप स्टिच करून घेऊया. तर कसं आपले बटणं बी सुकतील. आणि या ठिकाणी मी दुसरा ही पार्ट आपण लगेच जोडून घेऊया. तर बघा, या ठिकाणी आपण चेन अशी उलटी ठेवलेली आहे आणि शिलाई मारून घेऊया. आणि इथे आपण पलटे मारून घेऊया, टॉप स्टिच करून घेऊया. तर बघा, आपली चेन जोडून झालेली आहे. आता दोन्हीही पार्ट समोरासमोर घ्यायचे आहे आणि त्याच्यात मी रनर ॲड करणार आहे. तर बघा, रनर ॲड केल्यानंतर इथे आपल्याला समोरासमोर हे पार्ट घ्यायचे आहे. बघा, हे तुम्हाला असं मध्ये ढकलायचं आहे. मग नंतर याला इथे शिलाई मारायची आहे. जी आपली ओपन बाजू होती ना, त्या ठिकाणी आपल्याला तिन्ही बाजूने लॉक शिलाई करायची आहे, म्हणजे पक्की शिलाई करायची आहे. आणि शिलाई झाल्यानंतर तुम्ही याला वाटलंसं पायपिंगसुद्धा करू शकतात, जेणेकरून जे एक्स्ट्राचे जे भाग आहे ते दिसणार नाही. तर बघा, या ठिकाणी मी डबल परत एकदा शिलाई मारणार आहे. तर बघा, आपली शिलाई झालेली आहे. आता याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात की किती सुंदर पाऊच आपला तयार झालेला आहे. आणि खरं म्हटलं तर एक लहान मुलांसाठी हा पाऊच आपण बनवलेला होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुम्ही वाटलंच ना, याच्यामध्ये अजून भरपूर कलरमध्ये तुम्ही पाऊच तयार करू शकतात, जसं लाल, हिरवा, काळा, पिवळा, कोणत्याही रंगामध्ये. आणि बघा, याच्यामध्ये आपण खूप सुंदर असे बटणं बी जोडलेले आहेत. दिसायला बी एक टी शर्ट दिसतं आणि टी शर्ट पाऊच आपण तयार केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.